हाय हॅलो नमस्कार. ऑलराउंडर वैशाली गुंजा यूट्यूब चॅनल में तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याला वर्षाताई खूप स्पेशल भात असा करून दाखवणार आहे. तो भात काय आहे आणि त्याचं नाव काय आहे, त्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट्स आहे, आपण ते जाऊन बघूया आणि आपला व्लॉग स्टार्ट करूया. तुम्हाला माहिती आहे आपला व्लॉग स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, या व्हिडिओला लाईक करायचं आणि एंडपर्यंत नक्की बघा. हाय, आज आपल्याला करायचं आहे मशरूम पुलाव भात. फुल लोडेड मशरूम भात. त्याच्यामध्ये आता काय काय व्हेजिटेबल्स टाकणार आहे मी तुम्हाला दाखवते. मशरूम, फ्लावर, गाजर आणि हे तेजपान, लौंग, काळी मिरी, कॉर्न, वाटाणा, शेंगदाणे, लाल मिरची, स्पेशली लाल मिरची, कढीपत्ता, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, आलं आणि लसूण, बटाटा. आणि हा भात आहे, हा धुवून घेतलेला आहे 3-4 पाण्याने. चला तर आता आपण कसा बनवायचा त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते मी. वाटाणा, कॉर्न, बटाटा सोलून घेऊन कापून घेतलेला आहे. फ्लावर आणि तेजपान आता आम्ही सगळं धुवून घेतोय. लसूण जाडसर ठेचून घ्यायचा आहे, एकदम बारीक पेस्ट वगैरे नाही करायची, जसं जाडसरच ठेवायचं. एका पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे. क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी पातेलं पण मोठं घेतलेलं आहे. आणि आता बनवायला स्टार्ट करायचं. स्टार्टिंगला मी आधी लसूण टाकते, तो तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे. तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यामुळे फास्ट आपलं सगळं फ्राय होणार आहे. लगेच कांदा पण टाकते. कांदा नॉर्मल असा बारीक चिरून घेतलेला आहे, जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही. त्याच्यामध्ये लगेच कढीपत्ता टाकते. क्वांटिटी मी जास्त ठेवलेली आहे, आपण 3 माणसासाठी 4 माणसासाठी पण करू शकतो. त्याच्यामध्ये थोडी हिरवी मिरची पण टाकते. लाल तिखट ऐवजी आपण हिरवी मिरची आणि लाल मिरची ते पण त्याच्यामध्ये टाकते. आणि अख्खे शेंगदाणे. हे सगळं एकत्रच आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय. तेजपान, लगेच आपण गाजर आणि टोमॅटो टाकूया. मी आत्ता टाकते कारण जास्त पण त्याचा अर्क उतरू द्यायचा नाही. नॉर्मल लवंग आणि काळी मिरी. आणि आता आलं मी किसून टाकते. मिक्स करूया आता. थोडंसं तेलामध्ये जिरा टाकून घ्यायचं आहे आणि मोहरी.
व्हेजिटेबल्स आपल्याला टाकायचे आहेत. मशरूमला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आता सगळ्या भाज्या आपण टाकलेल्या आहेत, तरी पण एक वेळ छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी हळद टाकायची, मीठ, मीठ पण आपली क्वांटिटी जेवढी आहे तेवढी अंदाजानुसार टाकायचं आहे. झालेले आहे आणि आपण हा तांदूळ आता धुवून ठेवलेला आहे तो आता टाकायचा आहे. एक साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे गरम पाणी टाकलं ना भात पटकन शिजतो आणि चव पण छान लागते त्याची. गरम पाणी टाकूया आपण. याला स्पेशली इंद्रायणी तांदूळ घ्यायचा. इंद्रायणीने छान टेस्ट येते आणि पाणी जास्त टाकायचं नाही आहे, कारण की इंद्रायणी तांदूळ हा लगेच चिकट असतो तो, त्याच्यामुळे पाणी कमी टाकायचं. वरून आता कोथिंबीर टाकूया छान. परतून घेते मी. आणि सगळं आपले व्हेजिटेबल्स टाकून झाल्यावर नंतर वरून आपल्याला जिरा टाकायचा आहे. तर तेलामध्ये पण टाकला थोडा आणि वरून पण टाकायचा आहे. आता सगळं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित. आता फक्त याला ना छान वाफ येऊ द्यायची, शिजू द्यायचं छान. ते सगळं मिक्स झालेलं आहे, शिजत आलेलं आहे. आता छान एक उकळी आली येईपर्यंत आपण झाकण ठेवूया याच्यावर. एक वेळा मिक्स करून घेऊया आपण. खाली लागला का नाही ते चेक करायचंय, लागू द्यायचं नाही. एक वेळा मस्त मिक्स करून घेऊया आपण. सुगंध पण एकदम छान येतोय. मशरूम भात, मशरूम पुलाव आता आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि चला आता खायचा. तुम्हाला आपला हा व्लॉग कसा वाटला मला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला आणि तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा. टेस्टला हा भात खूप छान लागतो. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा. आपण आता डिरेक्टली भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.